नमस्कार मित्रांनो, आता शेतजमिनीची फक्त 200 रुपयात होणार हिस्से मोजणी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. राज्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत महसूल विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. शेतजमिनीच्या हिस्से वाटप मोजणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली असून राज्यात जमिनीची हिस्से वाटप मोजणी आता अवघे 200 रुपयामध्ये होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केलेला आहे. पूर्वी 1000 ते 4000 रुपये प्रति हिस्सा असे आकारण्यात येणारे शुल्क आता अवघे 200 रुपये करण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जमीन मोजणी शेतकऱ्यांसाठी आणि जमीन मालकासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. जमिनीची सीमांचे निर्धारण अचूकपणे करण्यासाठी मोजणी आवश्यक असते. बऱ्याच वेळा जमिनीच्या सीमांवरून वाद निर्माण होतात, त्यामुळे या मोजणीला प्राधान्य दिले जाते. शिवाय जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी व न्यायालयीन प्रकरणासाठी सरकारचा जमीन मोजणीचा अहवाल महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे केवळ 200 रुपये मोजणी शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे नोंदणीकृत वाटणी पत्र व नकाशे देण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय जो आहे महसूल मंत्री बावनकुळे यांनी घेतलेला आहे. शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये या मागील याचा उद्देश आहे. हा निर्णय राज्यातील अनेक शेतकऱ्यांना थेट लाभ व दिलासा देणार आहे. महसूल विभागाची जबाबदारी स्वीकारल्यापासून हा विभाग अधिकाधिक लोकाभिमुख कसा होईल याच्याकडे लक्ष देत आहे. हिस्से वाटप मोजणी प्रक्रियेतील शुल्कात मोठ्या प्रमाणात कपात करणारा हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरेल अशी मला खात्री आहे. या महत्त्वाच्या निर्णयाबाबत मला मार्गदर्शन करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानतो असे सुद्धा बावनकुळे यांनी म्हटलेले आहेत. आता 200 रुपयामध्ये तुम्हाला तुमची जमीनचा हिस्सा जो आहे मोजून मिळणार आहे. तरीही तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा.